व्हेरी 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 गुड मॉर्निंग गाईज. आपण आलेलो आहे आता कोल्ह्यात. आणि कोल्ह्यात नावाप्रमाणेच गाव आहे भाई. इथे लोक कमी आणि प्राणी जास्त राहतात. हे गाव कमी आणि जंगल जास्त आहे भाई साहब. बघाल तुम्ही 360 डिग्री जंगल भाई. 360 डिग्री जंगल. आणि लोकचा ल पण दिसत नाहीये मला इथे. आपलं घर जे वर आहे आणि पूर्ण गावासारखं घर आहे लिटरली. म्हणजे यांचं 60-70 वर्ष जुनं घर आहे आणि खूप सुंदर घर आहे. तर पायऱ्या वगैरे एकदम जुन्या पायऱ्या असतात ना तशा एकदम ढासाळलेल्या आणि फुल ह्याला शेवाळ्या आल्या भाई. 10 वेळा पडता पडता वाचलोय. ते आहे ते घर फुल गावासारखं. कशात हा म्हणूनच विचारलं, नाही तर नुसतं विचार. माहिती आहे, भेटलेलं मी त्यांना. एकदम ओल्ड कबाट आणि सगळ्यात भारी तरी दरवाजे टाइप फुल. वॉशरूम ते बाहेर आहे टॉयलेट. निघालेलो आहे आम्ही. हा ना, माथेरानसारखंच वाटतंय फुल. कोल्ह्याला आम्ही सोडत आहोत आता आणि जातोय आता हरकुळात कोंड्यात. कसं वाटलं मनस्वी? वाटली ना पार रात्री. चला सो भाई, कोल्ह्यातून आपण फायनली निघालेलो आहे. आणि तुम्हाला कधी खतरो के खिलाडी मध्ये चान्स नसेल मिळत तर तुम्ही इकडे येऊ शकता. कारण इकडे वाघ, सिंह, साप, सरडे बिरडे सगळं आहे भाई. भाई पावसाने जी धार सोडलेली ना, म्हणजे आपण 4 लिटर पाणी पिऊन कसं धार सोडतो जोरात, तशी धार सोडलेली पावसाने. म्हणजे काही दिसत पण नव्हतं. वायपर एवढे फास्ट आहेत बघा, दिसत असेल तुम्हाला, तरी पण काही दिसत नव्हतं. फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या गावी. आणि हा समोर जो दिसतो तो शिंगोबा डोंगर आहे. नुसती हिरवळ भाई, नुसती हिरवळ. हिरवळ म्हणजे ती वाली नाही, नॅचरल हिरवळ. आणि यार काय भारी वाटतंय बघा ना यार. खरं म्हणजे असं फिलिंग कुठे मिळेल यार. मुंबईमध्ये तर अजिबात भाई एवढी धूळ आणि माती आणि प्रदूषण आहे. आणि इथे भाई प्युअर हवा ब्रो. O2. फायनली पोचलेलो आहे आपण आपल्या गावात. म्हणजे मी माझ्या गावात, आपण नाही, सॉरी. थकलो भाई, पार थकलो. कोकणात गाडी चालवायची म्हणजे बोटा सुजवून घ्यायचं. मागे जे दिसतंय ते आपलं घर आहे. ही सगळी शेती जी आहे ती आपली नाहीये. वातावरण आहे, वातावरण खूप भारी. म्हणजे एवढं भारी आहे की असं इथून निघावं असं वाटणारच नाही. हा फायनली. म्हणजे बघा ना यार की सुंदर दिसतंय. पण बनवलं कोणी आहे, म्हणजे डिझाईन कोणी केलंय? अपने बापू ने ही किया है भाई. आनंद फर्निचर अँड इंटिरियर डेकोरेटर. गुगलवर सर्च करा, कॉल करा आणि ऑर्डर द्या. बाकी आपण पुढे बघू. अरे फायनली एक कुत्रा आलेला आहे, जो हवाच होता मला कुत्रा कधीपासून. आणि हा आलेला आहे कुत्रा श्वान. आणि करू नको बाळा तू इथे घाणं, नाहीतर माझे बाप्पा मारतील आपली घाणं. मागे तर पार जंगल झालंय. केवढं जंगल आलंय पण. सगळीकडून माती निघाली आहे. जमीन पांढरी पडली आहे.
दरवाजे काय पडले आहेत. आणि हा बाई आपला फ्रीचं पाणी गोळा करण्याचा जुगाड आहे. पिंप. पिंप म्हणजे PIMP पिंप. ते पिंप नाही म्हणजे माहिती असेल तुम्हाला पिंप. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग ॲट इट्स पीक बाई, ॲट इट्स पीक. पण माझं लवकरच प्लॅनिंग आहे की ते असे पाईप लावतात छताला, ते पाईप लावून पूर्ण रेन वॉटर हार्वेस्ट करायचं जेवढं पॉसिबल आहे. आणि हा आपला चिकलू थांबला आहे बिचारा. याचं नाव चिकलू ठेवलं आहे आपण. चिकलू थांबला. ह्याला मी 4 रुपयाच्या पार्लेजीचं स्वप्न दाखवलेलं, त्यामुळे तो थांबला आहे त्या स्वप्नासाठी. कोणत्या झालंय सामान घ्यायला आणि ते मजबूत करते. चालू आहे गणपती आणायला. द मोस्ट अवेटेड डे. त्याच्यासाठी 600 किलोमीटर गाडी चालवत आलेलो आहे. फायनली आज तो दिवस आलेला. सुधारणा छान झाली. खूप सुधारणा मस्तच केला. बांधा पाहिजे मला. मी पेट्रोल द्या ते सगळ्यात पेट्रोल मोरया. उलटा आहे का? उलटा आहे नाही, बरोबर घेतला. हा बरोबर आहे, बरोबर घेतला. आता काय अपघात काय होत. मोरया मोरया. चल तू काय वाटत नाही तुला? मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती आणलेला आहे. माझ्या काकांनी घेतलेला आहे गणपती. डोक्यावर पुढून त्याच्या पुढे मी घेईन, त्यानंतर पप्पा घेतील. आम्ही स्टेप बाय स्टेप घेत गणपती पोचवणार आहे घरी. तोपर्यंत आरती बिरती म्हणायची चांगली नीट. आणि अजून काय बोलू मला कळत नाही. आता डोळ्यात पाणी येतं. म्हणजे गणपती फायनली म्हणजे इट्स अ व्हेरी ऑस्पिशियस डे फॉर ऑल मालवणकर्स, फॉर ऑल मराठी पीपल. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. स्लो स्लो आहे. इथं थांब तू. तो फोटो काढतो तुम्ही. हा माझे फोटो काढायचे फक्त. ते थांब बघू. ते पुढे येऊ नको आता. मस्त. हा ठीक आहे. ठीक आहे. पाय दे वाटते. हा पाय दे फक्त. ठीक आहे. वाटी दे. हा हा आणलाय वाट घे. तू घेऊ वाट घे. हा बस. या असती का हिला का माझं बोलते. तिला कळून काय करते ती. तिकडे जाऊ, बाहेर जाऊ. हां येतो काय हरकत नाही. आता ठेवायचं का? थांब काय ठेवशील? इकडे 2 कोण ठेव. इकडे 2 कोण ठेव. हा ठेव. आज ते ठेव. ठेवशील का मी येऊ? ठेव दे. काय करून दे. हां मस्त बस. ती 8 ठेवतो आहे आम्ही. पूर्ण घर फिरवून आणलेलं आहे.
बस उचल बस उचल जाऊ दे जाऊ दे येस जाऊ मागे डन. इकडे बघ आवाज आलं मागे थोडा जाऊ पुन्हा मागे जाऊ दे काय होत नाही ते काय होत नाही पुढे जागा पाहिजे. हा मग तेच म्हणून पुढे जाऊन दे हे व्हिडिओ ठेवायचे. जा ना तू मागे जाऊ दे झाले मग तेवढेच. तो एक झाला असतो बस 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 हे बरोबर आलं ते दिवस सिद्धू चल छान ते चाल घेऊन ये पहिले काय आणू? हा मग चालेल काय काम नाही आता काम दे अरे हा ठीक आहे कैची कैची ना हो नको नको सगळं जेवण जे आहे हे घरच्या पुरुषांनी केलेलं आहे भाई. हम भी किससे कम नाही भाई. सगळं नैवेद्य वगैरे झालेले आहेत. मी बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, डाळ, भात अशा 4 गोष्टी बनवलेल्या आहेत. पप्पांनी मोदक बनवलेले आहेत. काकांनी सगळं फुल साफसफाई अँड ऑल एव्हरीथिंग डन बाय हिम. सो थोड्याच वेळात नैवेद्य वगैरे दाखवू, त्यानंतर जेवू. यार जाम भूक लागली आहे. मनस्वी जे आहे ते मस्तपैकी पिक्चर बघते. अनु पिक्चर बघते यार. आम्ही सगळी कामं करते आणि पिक्चर बघते. व्हेरी बॅड. बाबा हो फोटो बाबा जा बाबा जा तिकडे उभा अरे इकडे फोटो नाही कणकवली स्टेशन वाटतच नाहीये, कोणतं तरी एअरपोर्ट वाटतंय भाई. अभी भी इट्स नॉट कणकवली, इट्स दुबई एअरपोर्ट. फोन केलेला ना आता ठेवा तक्रार कशा जागा नाही कोण आहे दादा तो गणपती येतात पैसे फुकट गेले दादा तो रवा दे एक रवा पैसे फुकट गेले असं राहून तिथे जागा नाही पूर्ण तर कसे ते 6 दिवस गणपती झालेले आहेत. असं डोळ्यात पाणी येण्यासारखं, म्हणजे लिटरली लास्ट आरती करत होतो ना तेव्हा डोळ्यात पाणी आलेलं लिटरली. आणि बाबांनी जो गणपती पूर्ण फिरवला. आणि ही माझी बहीण थांब येतोय, लवकरच येतोय, 2 मिनिटात आलो थांब. तर आता सगळे गणपती विसर्जन करणार आहोत आम्ही तलावात. गावची ती रिच्युअल आहे मोस्टली. तरी काही गोष्टी मला यातल्या चेंज करायच्या, लाईक प्लास्टिक युजेस वगैरे. कधीपासून मी ते म्हणजे असं प्लॅन अप करतो की काय करू की लोक प्लास्टिक जे ते टाकणार नाहीत ह्याच्यात. मी मागच्या वेळी सगळं प्लास्टिक गोळा केलेलं, पण तरी नंतर ते घेऊन कुठे जायचा हा प्रश्न येतो. सो बघू आता. नाही तर उतरूया पिंड्या धरून देऊया.
बाबू हा फायनली आम्हाला हे जे धरण आहे ते भेटलेलं आहे आणि ऍक्च्युली हा व्ह्यू आहे फुल आणि पुढून पूर्ण पाणी म्हणजे तो डॅम आहे पूर्ण आणि इथून ते सगळं पाणी वाहतं पूर्ण पाणी खाली जातं. त्याला अंदाज झाला ॲक्च्युली आम्हाला शोधेपर्यंत वेळ झाला त्यामुळे.